विराज सुख घेऊनी दवबिंदू अन किरणांनी उषा जागली हर्षाणी कोंबड्याने बांगदिली पहाट हर्षाने जागली चांदाची चांदणी चमचमली ग पहाटेला रात राणी मोहरली ग आज मथुरे बाजारी राजा चालली ग आज मथुरे बाजारी राजा चालली ग आज मथुरे बाजारी राजा चालली ग
जमली जमली काय ग इतक्या जमली तुला मथुरेचा घाट चढणार कोण हो काय का तुझा गावात तुझा घर म्हणतो ही अशी टवाळपण दिसते ना मी आकडे मरत असते पण अगं होय का बरोबर बोलीस बघ अगं ही अशी टवाळपण असते ना ती तर नुसतं रोजच नकरी असतात पण हो बरं अगं मुलीनो आपण अशा थांबत आणि वेळ काढत तर दलितची विक्री कधी करणार अगं होय ग जर असं आपण थांबत राहिलो तर त्या मथुरेच्या बाजारात जाणार कशा हो ग अगं मुलीनो आणि जर आपल्याला याला रात्री उशीर झाला तर मी रात्री झोपणार कधी काय ग तू मला नुसतं झोपायचं बघ रात्री झोपायला नाही वाटतं काय ग गप्पा का तुम्ही तुमचं आपलं काहीतरी चालू असतं बघा आपण जाऊया बाजारात अगं होय ग ते तर झालं आपल्याला मथुरेची वाटच नाही माहिती मग आपण या मथुरेच्या बाजाराला जाणार कशा अगं मुलींनो आता आठवलं बघा आपल्या शेजारची जी पुष्पावाशी आहे ना तिला नक्कीच आपण हात मारली पाहिजे तिला नक्कीच मथुरेचा रस्ता माहिती ते अगं होय ग हे नको तिला अजिबात हात मारू नका अगं जाता आपण तिला हात मारेल ना तर कशी आकडे तरी ओरडत अगं पण तुला मथुरेची वाट माहिती आहे का तुम्हीच मग हात मारा मग कशाला मोरडते हो हो हात मारते मावशी अगे मावशी आले ग आले आमचे हे वरती चढले मी खाली शिडी धरून आहे सोडलं तर पडतील आले ग आले 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 आहे संसाराचा भार नार घोडी या जीवनातली सौभाग्याचं नेऊन साज मावशी बाजाराला चालली नार घोडी या जीवनातली नार घोडी या जीवनातली नार घोडी या जीवनातली नार घोडी या जीवनातली सौभाग्याचं नेऊन साज मावशी बाजाराला
जमते आता काय पासपूस करतेस ती बघ. पासपूस काय नवीनच आहे बरोबरीनो तुम्ही बाजारात निघालच करा. त्या पुष्पमावशीची कशी काय चंद्र कटवून झाली. अगं ते सोड, तू आधी आम्हाला सांग, तू सकाळ सकाळ वर कुठे गेलो ते सांगायचे आम्हाला. माझ्या मेलीचं काय वर काय आणि खाली काय अगं माझे अगं वर काय खाली काय तुम्हाला आधी समजलं का? मावशी हरामखोर आहे. हे सटवे तोंड सांभाळून बोला नाही ते जिभेल देईल चटका. खरंच मावशी गप ग. अगं तुम्ही आवाज दिलात ना तेव्हा आमचे हे वरती सामान सांगण्यासाठी शिडीवर चढले होते. ते खाली पडतील म्हणून मी शिडीवर धरून होते. असं काय? आम्हाला काय तरी मेलीचं हे असंच आहे. तुम्हाला दुसरं काही दिसत नाही बघा. हे मावशी आम्ही आकडून पण खातात पण थोडी आकडीत काय दिसते साडी निघा समज ती बाई दिसतेच बघ. हे पोरांनो हिला आवरा. ही जास्त चुरू बोलताय. असं असेल तर मी बाजारात येणार नाही बघा. हो हो जा जा. अगं मावशी हा मेलीच्या काय नादाला लागते. ही अशी नाही. पटकन जोडायची. चला तर मग जाऊया बाजाराला. चला तर. चला. काय खाऊ जेवण? म्हणजे लागतेच काय रे? बोल ना. काय झालं? अगं बोलतो, तुम्ही बाजारात निघालात करा. तुम्ही घेतलंच काय नेसलंच काय ते तरी सांगा. अगं मावशी, माझं नाव हिरा बोल. वा मस्त हिऱ्यासारखी दिसते. हो का मावशी. तू नेसलीस काय ते सांग. गळ्याधार, पायात पैंजण, नाकात कमरेला कंबर पट्टा, सर्व बेंटेक्सच बघ. अगं पेंडेक्स म्हणजे सगळं काळं. हो का मावशी. हिरा म्हणजे काहीतरी मिळतो बघ. वा वा छान छान. तू घेतलंस काय ते सांग. मी विकूला घेतलाय बघ ताक. काय हा अगं ताक आहे ताक. हा हा अगं तू काय बहिणी बिनी झाली की काय. मग काय? ताक घेतलाय बघ ताक. वा वा छान हा अरे सांगायचं तरी काय. अगं ताक घेतलंय ताक. ताक. हा ठीक आहे ताक घेतला नाही हा हिने. तू ये ग. तुझं नाव काय. हे मावशी नाम तुझं बघा. वा मोठी दीपिका पासून बोल. नीट नाव सांग नाही तर माझं नाव ना तारा. तू घेतलंस काय ते सांग. अगं मावशी मी ते नारायण पैठणी काय तसं नाही हातात पाटल्याने विकलंय ते तू. एकदम चूक. तो मागे तू ये ग. तुझं नाव काय. अगं मावशी, माझं नाव चंद्रा. मी घेतला खवावर. कळलं मैदान झाडात आलीस तवा. अगं चुकी कसली तुझ्या झाल्या वाची. मस्त दिसतेस खांडीसारखी. नाक सत्तर एक झोळा चढतात काय. मावशी, गळ्यात चंद्रा, नाकात कानात झुमके, हातात तुला आणि ती कांदळी पैठणीवर. वा एकदम छान. लाखात देखणी. तू एक तुझं नाव काय. अगं मावशी माझं केलंय ना. अगं सांग ग. अगं सांग ग. अगं मावशी माझं केलं ना. राधा सगळ्या पोरांनी झाला बांधला. आपल्याला इकडे बंदच असतं बघ. तू घेतलंस काय ते सांग. अगं मी घेतलंय दुधगण. अगं मला पण आहे ना. अगं काय. अगं दूध गरम आहे की थंड. अगं तुझंच पण. माझं मग अगं तुला मागच्या माहिती दिलीस ना तिचं आणलं पण. बरं बरं ठीक आहे. चला तर मग जाऊया बाजाराला. चला तर. तू आम्हा मुलीला विचारलं घेतलं काय घेतलं काय. तू काय घेतलंस ते काय. मी सांगू. अगं सांग ना. गळ्यात चपले हार. चपले हार. चपल्याचं सोन्याचा हार. बाहेरची चप्पल. तुम्हाला तेवढंच दिसतं. कपाळी लावलाय कुंकू.
पावशेर लोणी असं बोल. तुम्हाला काय वाटलं तुम्हाला तेवढंच दिसत मग कसं बोलू पावशेर लोणी लोणी त्याला तर मग जाऊया बाजाराला गाणं म्हणू ओ बट बाकी गाणं तरी ओ बट स्वाहा हे काय म्हणते? अगं गाणं आता आपल्याला बाजाराला जायचंय बघ. मग बाजारात जायचं एक छानसं गाणं म्हण ना. मग ऐका तर येतंय का? होय जाऊया ओ हीरा तारा राधा चंद्रा मथुरेला जाऊ चला
वाचलो चराचरी गोकुळ माझं गाव काळजाचा ठाव माझं श्री कृष्ण नाव वाचलो चराचरी गोकुळ माझं गाव कधी होतो राम मी कधी होतो श्याम कधी होतो राम मी कधी होतो युगायुगाच्या ठाई जसजसे अवतार धारण केले तसतशी रूपे बदलली. मत्स्य, कूर्म, वरह, नरसिंह, वामन, परशुराम आणि सातवा तर श्रीराम पूर्ण करून आठवा तर श्रीकृष्ण धारण केलाय. बोला कुंडली कवर रे. हरी विठ्ठल. हो, पण या अवतारात माझा मामा कंसाने पृथ्वीचा छळ करून जीवजंतू पशु पक्षी यांचा विनाश लावला आहे. मी माझा मामा कंसाचा वध करून पृथ्वीचे सांभाळ करणार आहे आणि माझ्या भक्तांचे रक्षण करणार आहे. हो, पण त्याआधी आपले पेंडे गोपाळ यांना हाक मारू. रे गोबड्या, अरे सुदामा, या बघू लवकर. आलो देवानू आलो. नरा बोबड्या र सुदाम्या, रे बोबड्या र सुदाम्या, चुकलं गाईचं हे वासरू,
कुठं शोधू मी काय करू गेलो पाठवून पळताय करू कुठं शोधू मी काय करू गेलो पाठवून पळताय करू म्हणजे अरे गाय कुठे गेली काय भेटत नाही बघ गाय अरे गाय गाय कुठं भेटत नाही आज तो लावून गेले म्हाताली किती आहे तू म्हाताली म्हाताला भटक्या बसली ती अरे हो रे म्हाताला तर डोले रे आता दीपवत जात आहे झोप आली असेल ना झोप 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 अंगावर लागली का परी बोला बेटालाय कांटा घालू नाही डोक्या खाजा खाजा कोणले तिथं हात मारतोय वराला बेकार तू होता कुठे म्हणजे होता कुठं म्हणजे गाय शोधायला गेलो तो तुकलेली माझी काय गाय तुकलेली होती माझी गाय तुकली होती तुझी कुठे गेली अरे तुकल्या वर गेली तू रडतो कशाला बापूच मारी तर मग सुधी येतो तुला म्हणजे कायचं मला काय जेवणार नाही माझा बापू देवांच्या जळीवर तुम्हाला समजला आगा बोलला तो मला हात बरोबर मारली मी तुमच्याकडे कामगिरी सोबत आहे कसली कामगिरी 16 गवळे हातमाट करून मथुरेच्या बाजारी चाललाय त्यांचा रस्ता प्रतिबंध करण्याची कामगिरी मी तुम्हाला देत आहे तुम्ही निश्चिंत राहा बात काय घेऊ नका आम्ही बघतो सर्व काही काळजी करू नका येतो कायले 16 शस्त्र 8 गवळणी
कशाला? अरे त्यांचा रस्ता प्रतिबंध गाडी जबाबदारी जेव्हा आपल्यावर सोपवली आहे हे आपल्याला माझ्या वल्ला मॅडमला मी नाही करणार बघ. कुठे काढायचं नाही यार त्यांचा रस्ता अडवायचा आहे आता मी कधी कुठं म्हटलं त्याला ऐका. काय काम करी आपल्या दोघांना झपलं नाही कोण कोण करणार कोण? दोन जबाबदारीला नाक मारू पेंड्या नाक मारू पेंड्याला आता पेंड्या मोर्या मोर्या करायची आहे. जमण्याचं नाही आपण त्या बोलावून जाऊयाचं हात बोलू लागेल चल चल हात मार. अरे पेंड्या आलो रे अरे तो आवाज आता बसला तुझा. अरे ये लवकर ये अरे तो दही खाल्ला ना हा. बसलाय बसलाय घरी बसलाय म्हणाला का? अरे घरी खाऊन कसा बसलाय म्हणतोय आता बसलाय. अरे ये लवकर ये हॅलो हॅलो अरे बोबडा सुदाम्या का बोबा मारलाय काम नाही तुम्हाला धंदा अरे बोबडा सुदाम्या का बोबा मारताय काम नाही तुम्हाला धंदा काही सोडून आता माठीने त्याची काय वेगळी आहे आवाज सुद्धा तुझी कच्च्या वाटतो. अरे आधी लागतं बाजूला आले अरे बाबा सांग का तू कशा कोणाकडे बघतोय तरी कोणाकडं. अरे काय बोलू नका तिथं माझं झालं नसतं का. आता थोड्या वेळात बघा काय दाखवील तो आता येऊ नको. मला जायचं अमृत देव माझ्या अंगावर होतो म्हणजे जायचं मग एवढा तुझा उठा मोठाही काय तो. दाखव दाखव बाबा लोकं घरी आला. घाली दाखव
पाठवून हा काढू काय नवीन हा चुकली तो अरे 3 दिवस होतोय मला काय भेटणार एक दिवस झाला 2 दिवस झाले हो. आणि तिसऱ्या दिवशी पण नाही घेतली नशीब माझं मला दुपारी पडून आला चालत पळून आलं मग काय सांगायला ती गलग्यावरनं पळून आलं तर अरे शाळेतून गाडग्यावरून काय झोपत नाहीस ना काय झोपत नाही आम्ही तर काय तर धान झालं अरे नशीब असं आम्ही आलेले काय शोधीत हा सागर मार्गे आलेले धानतोड मला जोरात ताण लागली काय धानतोड काय अरे पोर माझा पाण्यात व्याकुळ झाला होय ना रे होय होय मग अरे होय मग जोरा आणखीन पैसे वाटते जोरा जोरमान आणखी जोरा जोरमान अरे त्या उद्या काय मानतो होय म्हणताना आणि त्या ओवलीच्या झाडाखाली बसली रे उलीच्या झाडाखाली येताना हा अरे ओवलीच्या झाडावर हा आंबा नव्हतं अरे ओवलीच्या झाडाखाली देवारी प्रेमी दोघा जरा जोडपं बसली रे गोलपा बसलेला आणि प्रेमाचा मोठा वैताग काय सांगतोस रोज माझा वर ओवलीच्या झाडावर चढला. वर माझा चढला. मोठा बोलताय का काय? मोठा बोलताय ना? वरात कोण? हा, बघ. अरे का पाहिजे त्याचं काय वर माझ्या ओवलीच्या झाडावर चढला हा आणि ती प्रेमिका हा त्याला सांगते काय सांगते प्रिये ए तुझ्या डोळ्यात ना विश्व हे विश्व दिसतय अरे एवढं मोठं विश्व येतात अरे पोर माझा हुशार एवढ्या फटकाच्या ओवलीच्या झाडावर कडकट पडला आणि उतरतोय हे भाई तुझ्या डोळ्यात जर विश्व दिसत असेल ना तर आमच्या हरवली कालू का कुठे दिसतात होय ना मोठं काय बोलत नाही ना हा सगळं खोटात सांगतो मग आम्हाला बोलवलं कशाला एवढं कटाला तर त्याला देतात. सुधावणे आपला कामगिरी सोपवली आहे अरे मोठी एवढी कामगिरी सांगवला नाही आज रोज तिच्या डोळी थाटमाट करून हा पुण्याच्या बाजारला चालले आहे काय म्हणतोस काय त्यांचा रस्ता प्रतिबंध करायची हा तुम्हाला खायचं काम करणे माझाच जा आणि आम्हाला हाका मारीन जा अरे हे तर पोट बघ काय झालं हा? अलं मेल्या जनाची नाही तर मनाची तरी लाज अरे पोलीला लग्नामध्ये आलो तुझ्या काय नाही त्यातला तुझा फुगलाय मनका जाय मनका देता तू काही बोलत नाहीस ना बोलत नाहीस ना बोलत नाहीस ना काय बोलतोस काय सांगतोस तरी अरे सुधलाय बघ दाखव बाबा दाखव एकदा ह्यांना एक आपला त्याच्या बराठी नाही तर मराठी तरी लागल सगळं देवाला त्याचा फक्त पूजा आम्हाला खालची आमच्या हातवर येते का तुमच्या देवीला जाय? 10 मिनिटं काम करणार काय रे काय गावात गेला काय ना रे त्याकडनं बोलून चांगला आपण पोली काढूया दोघांनी आम्ही काम करू काय रे पण पोलाची मला दहीची मेजवानी पाहिजे बघ डॉलर रजवाडी चला
पावसे माझ्या बाय तुझा चकमक चकमक करताय तकमात होते बघ सगळ्यात. कोण रे? अगं मावशी आता एक ते का मेले जे आम्हाला वाटेवरती चिडतात बघ. काय तुम्ही रे कोण? आम्ही कोण? हे आमचे दोन. हे मावशे हा? ही नवीन कोण ग तुला ओळखत नाही? काही ओळखीची दिसत नाही मेल्या तुला ओळखत नाही? हे पण मी का म्हणतो? तू काय म्हणू नको याला माझा थांब मी म्हणतो काय कर बोल. बाजूला मालवता. तू दा तुला दा बघूया हे पण ही लादा काय दिसते रे? लादा दत नुकी निंदवा. आजा 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 काय कळतच नाही. अगं बाई रे! अरे तू मध्येच काय आल्या तूच? अहो माझ्या हा गोऱ्या पोरींच्या. अरे हिरे म्हैस कोण? काय रे म्हणजे काय घरची थांब मारल्या ते पेंड्या ते मावते हा केवढा पोलाय बघ माझा त्या पोलीला सांग ना काय सांगू? आम्हाला थोडं दुधू द्या ना दुधू ते बाबा काय हवं तुला मग माग जा माझ्याकडे आहे काय ए पेंड्या हा काय इच्छा? जरा आवाज कर लोकांना अंगावर येऊ दे हा गेला कुठे तुझा मला माझ्या कडेमार्गे खेळवायचंय बघ. काय तुला अजून कडेवर असतोय बाबू. पाणी टाकी टाकी बघता अगे बा बघा मावशी लय भारी खाली उतर कमाल उतरल तुम्ही चाललात कुठं अरे अरे हा तेच ते. अरे आम्ही मथुरीच्या बाजारात चाललोय. का त्यांना सांगते सगळं बाय माझी दमलीच काय ग तू तुम्हाला काय होतं बोला ना. हे म्हैसे आता त्याचा विचार आहे म्हणे अरे पण तुम्ही एवढा छान सुंदर तुम्ही या पोली विचार चकमकी आणि वाट अत्यंत वाट पाहिजे अत्यंत काय लावलं काय पडतो त्यांना तेवढंच माहिती आहे वाटतं बाकी काय माहिती नाही हे काय अलवाची दिलीच होत नाही हा देवांबरोबर किती वर्ष आलो होतो त्या पोरींना एक टक्का आपल्या बापल्या आम्ही येतो ना टाकत तुमचा वाद तुमची काय दिली नाही का वाद आता त्याचा किल्ला ना खाली काढत घालेल तुमचा बघा हे बाबा तुला तिने कलवर घेतला घरी थांबू बिकू नको हा बघा गेला ना तिला बोलायला
दांडाच मोठा आहे. काय आता काय दिसतोय दांडा मला? मग काय तुझे काय डोळे दिले गेले चाली काय? त्याला चष्मा लागलाय मला नाही. मग ह्याच्या दांडात होताय. माझ्या मला वाट येतो कसला तरी काय होतंय बाबा? अरे पावते येतो पावते. कसली पावते? वाट येतो कसं येते दूध जास्त दिवस झाला की दह्या दुधाचा वाट येतो काय अरे तिथे तोंडाला वाट येतोय. कसला वास येतोय बाबा? पावते पावते तुमच्याला एवढे दह्या दुधाची वरती काय म्हणते एका खाऊन येतो की काय तुम्हाला संपत नाही तर आम्ही खातो. मग आज जेवणाचा हुकूम आहे बघा हा, बोला. लाईनी बसून घ्या पाहिजे नसतं रे बाबा. इथे लाईनी बसून घ्या सांगितलं. हा चल आज सर्व दही दूध देवांचा आमच्या हुकूम आहे गोकुळातच व्हायला पाहिजे. तुमचं काय म्हणणं आहे मथुरेचा सर्व दहीला मी बंद करणार. अरे बोल काहीतरी अरे आम्हाला कशाला बोलवलं अरे तर माई पण उलटा केला तिने त्याला तर उलटा साधे पण आतातले बाईला लय त्रास देतो. ए मावते तू जास्त वेळ करा तर ना इकडे बसून घ्या सगळे लाईन. चला जेवणाचा हुकूम आहे. मावशी सांगून तर लवकर तब्येत काढून मी हा धंदा बघत काय कसला लवकर दाखवलं धंदा थोडा वेळ बसूया. हा चला 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 लाईनीत बसा बसा. बाबा जमलो आलं मग उद्या कसं काय करशील मला पण लागे उठत गेला. त्याला बोली नो व्यवस्थित उद्या ठीक मला फक्त इथं गाडा घालून डोक्या माझा तर वय करून टाकते बोले आणि फक्त ती डोळे आता चांगल्या मला ओपन दाखवतो कटबे त्या पोराला धरले माझा
पण श्रीकृष्ण भगवान तर असे नसतात. पायी पद्म, बेंबी मस्त किंवा आणि सोन्याच्या पिठेवरही उभे असतात. होय राजे, मी श्रीकृष्णच आहे. हा तुला माझ्या जन्माची ओळख करून येतो राजे, कारण माझा विष्णूचा अवतार आहे आणि मला माझ्या पूर्वजन्माचं आठवण आहे.
तुझे वेळ मनारे तू श्वास दिलाता तुझी आस जिवारे काळजाची साध काना काना मुरलीने माझे मन मोहिले काळजाची साध काना काना मुरलीने माझे मन मोहिले मथुरे नगरी कंसराजा राज्यात करतो राज्य काय करीतो मथुरे नगरात 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 काय करीतो मथुरे
प्रतिनिधित्व करत आहे. माझी बहीण देवकी हिच्या 8 मुलांना मारून मी अमर झाला आहे. अमर माझे पिता उग्रसेन यांना बंदिशात पाठवून मी या सिंहासनाच्या सिंहासनाधीश्वर झालो आहे. या कंसाच्या पराक्रमाच्या यशोगाथा अजूनही या सृष्टीवर गाजत आहेत. ते स्वर्गलोकी देव सुद्धा या कंसाला घाबरतात. अरे महामूर्ख कंसा, तुझा विनाश आता जवळ आला आहे. देवकीचा 8वा पुत्र श्रीकृष्ण गोकुळात वाढत आहे आणि आता तुझा तो वध करणार, तुला ठार मारणार. नराधमा, आणि हे तर विधलेखी सत्य आहे. कंसा कंसा, अरे तुझा मृत्यू काळ जवळ आला आहे. तुझा मृत्यू पृथ्वीवरती अटळ आहे. तुझा मृत्यू पृथ्वीवरती अटळ आहे. नाही नाही नाही, या कंसा एवढा महापराक्रमी महाबली राजा या पृथ्वीवरती कोणी नाही. या कंसाचा काल तो देवकीचा पुत्र बनणार काय? हे कधीही शक्य नाही. हे कधीही शक्य होणार नाही. हो, आपले सेवक जानूर आणि मुच्चिकांना बोलवून घेऊ. जानूर, मूर्तिक, लवकरात चौका दरबारात हजर रहा. आशीर्वाद आहे. जानर, मूर्तिक, तुम्ही आत्ताच्या आता गोकुळाचा आणि त्या काळ्या कृष्णाला माझ्यासमोर हजर करा. चला, निघा लवकर.
सर्व व्यर्थ झाले आहेत. ज्या कंसाने हे सारे त्रिभुवन जिंकून घेतले होते ते आज कर्तव्य शून्य झाले आहेत. आकाशवाणीचे ते बोल आजही कानावर पडले की मन बेचैन होऊन जाते. आता त्या गवळ्याच्या पोराचा नाश करणे आवश्यक आहे. हो, आलं लक्षात. आपले सेनापती अक्रूड यांना बोलवून घेऊ. सेनापती अक्रूड, सेनापती अक्रूड. महाराजांच्या हल्ली ह्या आक्रोडाचं आपलं नाव. आशीर्वाद आहे अक्रूड. अक्रूड, तुम्ही अत्यंत थोर अंतःकरणाचे आणि उदार आहात. शिवाय या यादवांमध्ये मला विशेष लक्ष दिसतात. तर तुम्ही आत्ताच्या आत्ता घोड्यावर स्वार व्हा आणि त्या गोकुळात प्रस्थापित व्हा आणि त्या गवळ्याच्या पोराला माझ्या समोर हजर करा. महाराज, आपली आज्ञा मला शिरसावंती आहे. मी आता गोकुळात जातो आणि श्रीकृष्णाला घेऊन येतो. चला निघा लवकर. आता त्या गवळ्याच्या पोराचा वध निश्चित आहे, निश्चित. हा कंस प्रयत्नवादी आहे. हा कंस कधीही माघार घेणार नाही. मी तुमच्या कामगिरीवर प्रसन्न आहे अक्रूड. येतो महाराज मी. या तुम्ही. कंस नावाच्या चरणी हे काय? अरे गवळ्याच्या पोरा, ज्या कंसाने हे सारे त्रिभुवन जिंकून घेतले त्या कंसाचा काय म्हणून जन्माला आलास काय? माझी बहीण देवकी तिच्या पोटी जन्माला येऊन माझ्या मृत्यूचे कारण बनलास काय? आता तुझा वाद निश्चित आहे बालका. आता तुझा वाद निश्चित आहे. हे मूर्ख कंसा, तू तुझे शस्त्र त्याग कर आणि मला शरण ये. अरे मूर्ख बालका, कोणाला शरण यायला सांगतो? या महाबळी कंसाला. काल मृत्यू पत्करेल पण तुला कधीही शरण